घोड्यांची पथकं सावकाश वाटचाल करत होती. त्यांच्या मागे लूट लादलेली शेकडो घोडी खेचरत चालत होती. लुटीच्या ऐवजाच्या मागे पुढे हत्यारबंद स्वरांचं संरक्षण होतं. त्यांच्या मागे राजा आपल्या सेनापतीसह जात होतं. मागं फौज होती. राजा सुरतीहून बागलानात उतरलं होतं. जासुदाने मोगल सरदार दाऊद खान चालून येत असल्याची बातमी आणली. राजा गडबडीनं आपल्या लुटीसह कांचना मंचना खंडीतून चांदवड डोंगराची रांग ओलांडून गेलं. आणि डोंगर पायथ्याला आल्यानंतर राजा थांबलं. रात्र पडली होती. प्रतापराव म्हणाला, महाराज, दाऊद खान येतोय. विसावा न घेता जर कूच केली तर आपणाला गडाच्या आश्रयाला जाता येईल. नाही प्रतापराव, त्याची काही गरज नाही. पायदळ आणि 2000 घोडेस्वार देऊन त्यांना लुटीसह पुढे पाठवा. लूट राजगडावर घेऊन जायला सांगा. प्रतापरावांना वाटलं लूट पुढे पाठवून राजा नाशिककडे वळते. त्या समजाने प्रतापरावांनी भीती व्यक्त केली. पण दाऊद खान लूट पकडली तर ते त्याला जमायचं नाही. पाहता काय प्रतापराव, दाऊद खान येतो असं समजताच आम्ही पळून जाऊ असा समज शत्रूचा असणार. या पुढं पळणं बंद. पाहू दाऊद खान कसा लढतो ते. प्रतापराव त्या भाषणाने उत्साहित झाले. त्यांनी लूट सुरक्षितपणे पाठवून दिली. दाऊद खान बुरहानपुराहून बागलानाकडे झेपावत होता. मध्यरात्री दाऊद खानाला बातमी मिळाली की शिवाजी कांचना मंचना खिंडीतून नाशिककडे निम्मी फौज घेऊन गेला असून निम्मी फौज त्यांनी खिंडीपाशी ठेवली. ही बातमी समजता दाऊद खान ताबडतोब निघाला. राजांच्या जासुदाने दाऊद खानाचं सैन्य येत असल्याची बातमी आणली. राजांनी विचारलं, सैन्य किती आहे? फार तर 4000 भरेल, पण खानाजवळ दारूगोळा आहे, हत्ती आहेत. फार चांगली गोष्ट आहे. फौजेला तयार राहण्याचे हुकूम द्या. काही क्षणातच तळावरच्या शेकोट्या विजल्या. राजांनी ची फौज चुपचापपणे तयार होत होती. पाठ्याचा गारवा उतरत होता. साऱ्या फौजेचे बाहुस्फुरण पावत होते. पाठ झाले. राजांनी 15000ची फौज जय्यत तयारी होऊन सपाट माळरानावर पसरली होती. खुद्द राजे आपल्या पांढऱ्या घोड्यावरती स्वार झाले होते. अंगात जरी बख्तर होते. माथ्यावर शिरस्त्राण सोबत होतं. सुवर्णाचे काम केलेले दस्त बख्तर राजांच्या पोलादी मनगटावरती विसावलं होतं. नाजूक कमलदलासारखी याची टोके कोपरापर्यंत गेली होती. राजांनी दोन्ही हातात पट्टे चढले होते. राजा आपल्या खाशा संरक्षणात फौजेच्या मागे उंच ओट्यावर उभे होते. जवळ प्रतापराव होते. व्यंकोजी पंत व आनंदराव फौजेतून फिरत होते. दाऊद खानाच्या आघाडीवर इखलास खान मिया नाव हा कडवा सरदार होता. इखलास खान मोठ्या आवेशाने खिंड ओलांडून आला. नेहमीप्रमाणे शिवाजी हा शत्रू येताना पाहून पळत असे. अशा कल्पनेने इखलास खान आलेला, पण खालच्या पठारावर युद्धाच्या तयारीने उभी टाकलेली फौज पाहून त्याला धक्काच बसला. जिकडं पाहू तिकडे शिवाजीराजांची फौज पसरलेली त्याला दिसत होती. अनेक तुकड्या सगळीकडे पसरल्या होत्या. मोगली फौज दिसतात राजांनी हुकूम सोडला. आवेशाने मराठी फौज थोडी पुढे सरकली. पुढे जाणारी फौज आपल्या ढालीवर तलवारींच्या मुठींचा आवाज करीत होती आणि त्या खटखट्यांचा गंभीर नाद आसमानतात घुमत होता. दाऊद खानाला चुकीची बातमी मिळाली होती. सर्व सैन्याची शिवाजी महाराज लढायला उभे ठाकले आहेत. समोरच्या दृष्टीने इखलास खान चौथाला ढालीचा आवाज त्याला बेचैन करीत होता. शत्रू तोंडाशी अचानक उभा ठाकलेला पाहून मोगली सैन्याची धावपळ उडाली. जो तो उंटावर लादलेली आपली चिलखते शोधण्यात, ती अंगावर चढण्यात गुंतला होता आणि संतापाने बेपान झालेला इखलास खान आपल्या थोड्या फौजेसह सैन्यावर तुटून पडला. डोंगर माथ्यावरून उतरणारी फौज पाहताच राजांनी प्रतापरावांना इशारा दिली. प्रतापरावांनी घोड्याला टाच दिली आणि प्रतापरावांच्या हातात तलवार तळपत होती. आवेशाने प्रतापरावांनी गर्जना केली, हर 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 महादेव, आणि 10,000 मुखातून शब्द झेलले गेले. ती गर्जना आकाशात पोचली. आनंदरावांची फौज सामोरे गेली. दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या आणि इखलास खानाची कुमक थोडी. पाहता पाहता इखलास खान वेढला गेला आणि एकच गिल्ला उडाला. इखलास खाना पाठापाठ मोगल तोफखान्याचा सरदार मीर अब्दुल मबूद आपल्या 2 मुलांसह बाजूने उतरला होता.
व्यंकोजी पंताची फौज त्यांचा समाचार घेण्यात गुंतली होती. व्यंकोजी पंतांनी त्याला शाही फौजेपासून तोडलं. बघता बघता मीर अब्दुलचा पराभव झाला आणि त्या लढाईत खुद्द मीर अब्दुल महबूद त्याचा एक मुलगा जखमी झाला. महबूदचा दुसरा मुलगा त्याच्या अनेक सैनिक रणांगणावरती पडलं आणि पंताच्या फौजेने मोगली तोफखान्याचं निशाण महबूदचे घोडे काबीज करून राजांच्या जवळ आणले. सूर्य वर चढत होता. जिकडे पाहू तिकडे रणकंदन माजलं होतं. तोफा धूळ ओकीत होत्या आणि त्यांच्या आवाजाने रणशंत्र हुंकारत होतं. नगरांच्या तुताऱ्यांचे आवाज बाहूंना अवसान देत होतं. राजे सारी मोहीम बघत होते. पाठीशी उभे असलेले राजे फौजेला देवाचं बळ देत होते. एकलास खान तर्फेची लढाई करीत होतं. नेत्यानं पुढं सरकत होते. ते पाहताच प्रतापराव देशानं पुढं झालं. एकच भीड उडाली. प्रतापरावाने एकलास खानाला गाठलं. एकलास खान प्रतापरावांच्या वेड्यात सापडला. अचानक एकलास खान जखमी होऊन घोड्यावरून खाली आला. स्वार गमावलेला आणि गर्दीत सापडलेला एकलास खानाचा घोडा क्षणभर 2 पायावर उभा राहिलेला दिसला आणि त्याच्या खिंकाळण्याने एकलास खान पडल्याचं साऱ्यांना कळलं. दाऊद खान रणांगणावरती मग हजर झाला. मुघली फौज हटते आहे असं दिसतात त्याने संग्राम घोरी आणि राय मकरन या सरदारांना मराठ्यांवरती सोडलं. बाकीच्या सैन्याला हत्ती, निशाणी, नगरात यासह टेकडी माथ्यावरील उजड गावात आश्रय घेण्यास पाठवलं. एकलास खानाचा पराभव करून एक हत्ती हौद्यासह काबीज करून प्रतापराव आनंदरावांना गुंतवून माघारी राजांच्या जवळ आलं आणि प्रतापरावांच्या हाती एकलास खानाचं जिंकलेलं निशाण फडकत होतं. भर दुपारी लढाई थोडी मंदावली. दाऊद खानाचे बुंदेले बरकदार पुढे सरकत होते आणि त्या बुंदेल्या फौजांचा मारा मोठा होता. बंदुका, उकळी तोफा, तिरंदाज मराठ्यांवरती आग पाकडीत होत्या. खुद्द दाऊद खान आपल्या फौजेनीशी रणांगणावरती उतरला. पराक्रमाची कमाल करून त्याने जखमी एकलास खानाला माघारी नेलं. 2 प्रहरी परत मुघली हल्ले होत होते, पण राजांच्या तिरंदाजाने ते हल्ले परतवले. सायंकाळपर्यंत लढाई जवळजवळ थांबली आणि दिंडोरीच्या या लढाईत राजांच्या फौजेने भारी पराक्रम केला होता. 3000 मोगल फौज कापली होती. अनेक ध्वज जिंकले होते. रात्र पडली होती आणि संध्या समयाच्या काळोखात दाऊद खानाचे लोक मुळत्या हलताना दिसत होते. टेकडीवर शेकोट्या पेटल्या होत्या. राजा आपल्या तळावर विसावलं होतं आणि प्रतापराव व्यंकोजी पंत जवळ उभे होते. राजाने विचारलं, आपलं किती काम आलं? जास्त नाही, 300च्या आतपाय, पण जखमी मात्र फार आहेत. प्रतापरावांच्या दंडावरच्या जखमीकडे पाहून राजाने तीवरून हळूवार हात फिरवला. ते म्हणाले, सेनापती जखम बांधून घ्या. मोठी जखम नाही. प्रतापराव म्हणाले, तुम्हाला जखम कधीच मोठी होत नसते. प्रतापराव, तुम्ही सेनापती असं वेळेसारखे एकदम आघाडीवरती धावता. जखमी होतं हे बरे नाही. सेनापती गमावून आम्हाला परवडायचं नाही. तेवढा तिथे जासूद आला. राजांना मुजरा करून म्हणाला, महाराज, दाऊद खान त्या टेकडीवर आहे. टेकडी गाफील आहे. मेलेल्यांना पुरण्यात आणि घायालांना औषध पाणी करण्यात सारे गुंतले आहेत. राजा, माझी फौज घेऊन जाऊ का? आनंदरावांनी विचारलं. हा आनंदराव, मोगलात आम्हात फरक आहे. युद्धभूमीची हाती संपली. ही वेळ वैराची नव्हे. दाऊद खानानं अपुर सैन्य असतानाही तर्फेची लढाई केली. त्याचे 2 वजीर पकडलेत ना जी, त्यांना मानाला पाठवून द्या आणि आपल्या जखमींना कुंजगडावरती हलवा. आम्ही पण तिकडे जाणार आहोत. आणि प्रतापराव, छावणी बिनबोबाट उठवा. दिंडोरीच्या युद्धात मिळालेलं यश घेऊन पाडाव केलेल्या हत्ती घोड्यांसह राजांची फौज पुढं मात्र वाटचाल करू लागली आणि दिंडोरीचं हे रणक्षेत्र इतिहासात मात्र अजरामर झालं. छत्रपती शिवराय ह्या युद्धामध्ये मात्र सर्व काही सैन्यांची हालचाली बघत होते, आदेश देत होते आणि प्रतापराव मात्र लढत होते आणि सुरतचा खजिना मात्र राजगडाकडे कूच करीत होता.